व्हायरल व्हिडिओतला आवाज आपला नाही हे सांगताना लक्ष्मण हाकेंनी अनेक मोठी विधानं केली। ओबीसीसाठी लढूनही धनगर नेत्यांना कायम एका जातीपुरता मर्यादित मानलं जातं। यासह अनेक गोष्टींवर हाकेंनी काय म्हटलंय पाहूया हा रिपोर्ट। मी प्रचंड फ्रस्ट्रेट आहे, पण मी बोलायचं थांबणार नाही। काय माळ्यांची दुखणी आहे, ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चालले, हे त्यांच्या पोटात पोट भावनिक होताय सर तुम्ही। कारण जी गोष्ट झाली नाही, मी गेली 2 वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट असं नाही की मी त्यांच्याबाबत बोलत नाही। हे एवढी गोष्ट बोलत असताना त्यामुळे ठीक आहे। व्हिडिओ आपला असला तरी आवाज खोटा असल्याचा पुनरुच्चार करत लक्ष्मण हाकेंना रडू कोसळलं। भावनिक होताय सर तुम्ही। कारण जी गोष्ट झाली नाही, मी गेली 2 वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट असं नाही की मी त्यांच्याबाबत बोलत नाही। त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेललेत। हे एवढी गोष्ट बोलत असताना त्यामुळे ठीक आहे। इतकं दुःख का करून घेताय? अरे श्वास म्हणून जगतोय। सकाळी 6ला दिवस चालू होतो, रात्री 1 वाजेपर्यंत लोक झोपू देत नाहीत। सकाळपासून किती कॉल आहेत मी तुम्हाला दाखवतो। मी आत्ता संभाजीनगरमध्ये आहे, मी काल नांदेडमध्ये होतो। कोणीही बोलायला तयार नाही। पण धक्कादायक म्हणजे एकीकडे तो आवाज आपला नाही असं म्हणतानाच दुसरीकडे 4 भिंतींच्या आतमधला व्हिडिओ सार्वजनिक का करावा याची नीतिमूल्य व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यानं समजून घ्यायला हवी असंही हाकेंनी म्हटलंय। काय माळ्यांची दुखणी आहे, ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चालले, हे त्यांच्या पोटात पोरं 2 काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांनी वर दिला नाही, तरी दिला नाही। मग आता काय करायचं? आपण तक्रार देवाचीही करू शकतो, करतो, मनातल्या मनात देवालाही दोष न देतो। भुजबळ सर तर नेते आहेत, नाराजी व्यक्त करू शकता, आस्त मनात बोलू शकता, हे स्वीकारायला अडचण काय हा प्रश्न आहे। नाही, मी लक्ष्मण हाके आहे, चळवळीत काम करणारा माणूस आहे। मला सार्वजनिक ठिकाणी काय बोलायचं आणि 4 भिंतीच्या आत काय बोलायचं मला चांगलं कळतं। मला तसं कधी वाटलं तर मी 4 भिंतीच्या आत मी माझे जे दैवत असतील त्या दैवत 4 भिंतीतलाच तर व्हिडिओ आहे की हो, पण मग तो सार्वजनिक ठिकाणी कसा करावा याचं एथिक्स ह्या सगळ्या लोकांनी समजून घ्यायला हवं। अडचण ही आहे का की व्हिडिओ सार्वजनिक झाला? नाही, तो व्हिडिओ खरा असता तर मी एका क्षणात मी माफी मागितली असती, पण आगा जे घडलेची नाही त्याची जर मला माफी मागायला लागत असेल तर मला वेदना होतात। व्हायरल व्हिडिओत लक्ष्मण हाकेंनी माळी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून हा सारा वाद पेटलाय। व्हिडिओचं बॅकग्राऊंड एखाद्या हॉटेल किंवा तत्सम ठिकाणाचं असल्याचं दिसतंय। हाकेंच्या समोरच बसलेल्या व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केलाय। हाके म्हणतायत की माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं याचा त्यांच्या पोटात पोटशूळ आहे। भुजबळाची 2 पोरं काय कामाची नाहीत। बाकीच्या कुठल्या कार्यकर्त्याला भुजबळांनी वर येऊ दिला नाही, पुढे येऊ दिला नाही, मग आता काय करायचं? काय माळ्यांची दुखणी आहे, ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चालले, हे त्यांच्या पोटात पोरं 2 काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांनी वर दिला नाही, तरी दिला नाही। मग आता काय करायचं? हाकेंच्या दाव्यानुसार हे ठिकाण खरं आहे, व्हिडिओ तेच आहेत हे सुद्धा खरं आहे, त्यांच्या समोर कुणीतरी बसलेलं होतं हे देखील खरं आहे। फक्त आवाज माझा नसून तो AI निर्मित म्हणजेच खोडसाळपणा आहे। जर व्हिडिओ स्लो मोशननं बघितला तर ओठांची हालचाल आणि शब्दांचे उच्चार जवळपास तंतोतंत जुळतायत। शब्द आणि हालचाल म्हणजे पोटशूळ शब्दावर हाकेंचा हातही पोटावरच जातोय। काय माळ्यांची दुखणी आहे, ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चालले, हे त्यांच्या पोटात पोरं 2 काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांनी वर दिला नाही, तरी दिला नाही। मग आता काय करायचं?
ज्या माळी समाजानं नवनाथ वाघमारेच्या अगोदर तुमचा सन्मान केला, यथोचित सन्मान केला, नवनाथ वाघमारेच्या अगोदर तुमचा सत्कार केला आणि तुम्ही जर त्या माळी समाजाविषयी असं बोलत असाल ते अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत चुकीचं आहे. हे अतिशय माळी समाजाला वेदना देणार आहे. राहिली दुसरी गोष्ट, त्यांनी लोकनेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या पोरावर सुद्धा चुकीची कमेंट्स केली. नाही तो व्हिडिओ खरा असता तर मी एका क्षणात मी माफी मागितली असती, पण आगा जे घडलेची नाही त्याची जर मला माफी मागायला लागत असेल तर मला वेदना होतात. आमच्यात कुठं मतभेद जरी असले तरी आमचे मनभेद नव्हते. काही एखाद्या व्हिडिओमुळे जर कुठेतरी वाद निर्माण होता, परंतु त्यातून आम्हाला आमचा शत्रू मोठा आहे याचं आम्हाला जबाबदारीचं भान ठेवून कुठेतरी आम्हाला आमचे भावाचे भांडणं आमच्या घरात मिटवावं लागत असतात. एआयनं आवाज तयार होतात हे खरं असलं तरी बोलण्याची लकब मशीनला तंतोतंत जमत नाही. शिवाय एआय आवाजाचा टेम्पो इतर आवाजांना दाबून टाकतो. पण या व्हिडिओत हॉटेल बाहेरच्या वाहनांचा, आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या बोलण्याचा आणि भांड्याचाही स्पष्ट आवाज ऐकू येतोय. हा व्हिडिओ हाकेंना ऐकवण्याचा आम्ही प्रयत्न केल्यावर त्यांनी त्याला नकार दिला. म्हणजे मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा, पण हा तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्या आवाजातले तुमची लकब बघा, पूर्णपणे तुमची. साहेब AI द्वारे साहेब नाही. बरं मी काय म्हणतोय हे ठरवू द्या ना. जर व्हिडिओ खोटा असेल तर हाकेंनी गुन्हा का नोंदवला नाही? हाकेंच्या समोर कोण बसलं होतं हे हाकेंना माहिती असूनही ते नाव का सांगत नाहीत? बदनामीच्या आरोपात थेट तक्रार शक्य असल्यावरही गुन्हा दाखल करण्यास उशीर का केला जातोय? तो व्हिडिओ 19 सेकंदाचाच आहे की त्यात अजून इतरही अनेक विषय रेकॉर्ड झालेत? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं याचा त्यांना पोटशूळ उठलाय. यासह ती वाक्य आपली नसल्याचं स्पष्टीकरण हाकेंनी दिलंय. मात्र महाराष्ट्रात ओबीसींची चळवळ पुढे नेणाऱ्या अनेक धनगर नेत्यांना फक्त धनगरच ठरवलं गेलं अशी खंतही हाकेंनी बोलून दाखवली. माझ्या समोर कॅमेरा नाही, एका बाजूला खाली उलटा कॅमेरा ठेवून जर कोणी प्रॉपरली काही इंटेन्शनने काही गोष्टी करत असेल. आता खूप गावाकडे एक म्हण आहे, कपड्याच्या आतमध्ये माणूस काय असतो. त्यामुळे कुणाची कपडे काढायची जर वेळ आली ना, मग कुणाचं काय स्वरूप असेल, मग काय व्यवस्थेमध्ये परिणाम होतील त्याचे. एका विशिष्ट लिमिट पर्यंत काही एथिक्स पाळा, काही सामाजिक संकेत पाळा, सार्वजनिक ठिकाणी, प्रायव्हेट ठिकाणी. मला ती आता त्या तत्वज्ञानात पाडायला भाग पडू नका. कितीही नेते पुढे आले तरी त्या नेत्यांना त्या जातीमध्ये बंदिस्त केलं गेलं. शेंडगे साहेब आमचे पुढे आले, अण्णासाहेब डांगे पुढे आले. ते कधीही असं एका समाजाबद्दल काम करत नव्हते, पण त्यांना धनगरांचंच नेतं ठरवलं गेलं. महादेव जानकर पुढे आले, आमचा नेता त्यामधून कुठं गेला, काय झालं याचं आम्हाला परत दुःख आहे. जे सत्तेमध्ये बसलेले ज्यांच्या बोलण्यानं इन्फ्लुएन्स पडू शकतो, गव्हर्नमेंटवरती प्रभाव पडू शकतो, ते सुद्धा बोलत नाही आहेत. म्हणून मला बोलावं लागतंय. तुमच्या बोलण्यातून पुन्हा रोग कुठेतरी भुजबळांकडेच दिसतोय. अजिबात नाही, मी तसं कुठंही बोललेलं नाही. मी मंत्रिमंडळात, भुजबळ साहेब नाहीत ना, मंत्रिमंडळात अनेक लोक आहेत ना, मला टार्गेट केलं जातं. ही आजची गोष्ट नाही आहे. कुठल्या नेत्यानं मला, तुला काय अडचण आहे का, तुझ्यावर काय वेळ आहे का, कुठल्या नेत्यानं जर मला फोन केला असेल तर मी आज बंद करून टाकतो सगळं. साधा कॉल नाही, साधा कॉल. इतका एकाकी लढा हा. एकाकी म्हणजे लोक आहेत नेत्यांच्या पातळीवर, हा एकाकी. नेते येणारही नाही आहेत. नेते त्यांच्या पक्षाला बांधील आहेत. पण ज्या दिवशी ओबीसींचं हे सर्व संपेल ना, त्यावेळी त्यांचीही हालत काय होईल हे त्यांनी विचार करावा. मी जास्त बोलणार नाहीत कोणाबद्दल. दरम्यान हाकेंना लोकांनी जी गाडी गिफ्ट दिल्याचं बोललं जातं त्यावरून वाघमारेंनीही टीका केलेली असताना ती गाडी आपल्याला पर्टिक्युलर धनगरांनी घेऊन दिल्याचं उत्तर हाकेंनी दिलंय. आजपर्यंत मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जात होतो, पण ओबीसी बांधवांनी आता एवढी महागडी गाडी मला दिली. ही चळवळ कुठेही थांबली नाही पाहिजे. कुठल्याही गावात गाडी विना किंवा कुठल्याही अडचणी विना त्या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या गाडी देण्यामागं आहेत. समोर आपण बघू शकता की हाके सरांची ही फॉर्च्युनर गाडी आहे, लेजेंडर गाडी आहे, जी काही दिवसांपूर्वी हाके सरांचं म्हणणं आहे की समाजाने त्यांना दिली. ह्या संदर्भात नवनाथ वाघमारेंनी शंका उपस्थित केली की समाजाने दिली का त्यांनी घेतली, त्यांचं त्यांना माहीत. ते मलाही माहिती आहे. आणि हे बघा, गाडी घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. मी माझ्या समाजाच्या लोकांनी, पर्टिक्युलरली धनगर समाजाच्या भोळ्या बाबड्या लोकांनी पर्टिक्युलरली बोलतोय मी, ज्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त सोशल डिस्क्रिमिनेशन झालं. आता असं म्हणावं लागतं, तर भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या अ ब कड
किंवा ओबीसी मधले बलुते आलुते. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.